आरोग्याची खात्री सेवेत तत्पर येवला शहरातील विश्वासार्ह नाव डॉक्टर साळुंखे यांचं अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपलब्ध आहेत अत्याधुनिक सुविधा सिटी स्कॅन, कलर सोनोग्राफी, डिजिटल एक्स-रे, ICU, NICU, सुसज्ज ऑपरेशन थिएटर, फिजिओथेरपी, किमोथेरपी, स्त्रीरोग व प्रसूती विभाग, यूरोलॉजी विभाग, एंडोस्कोपी व कोलोनोस्कोपी, हाडांचे ऑर्थोपेडिक विभाग, कॅन्सर शस्त्रक्रिया, मेंदू व मणक्यावरील शस्त्रक्रिया तसेच मूत्रपिंडातील खड्यांच्या शस्त्रक्रिया, याशिवाय आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि मुख्यमंत्री सहायता निधी यांसारख्या विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध। आणि आता उज्ज्वल करिअरसाठी अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला येथे बेसिक BSc नर्सिंग प्रवेश प्रक्रिया सुरू आहे। आधुनिक कॅम्पस, अनुभवी प्राध्यापक, सुसज्ज प्रयोगशाळा आणि दर्जेदार शिक्षणाची हमी। आजच संपर्क साधा। अनिरुद्ध मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल आणि अनिरुद्ध नर्सिंग कॉलेज येवला। तंदुरुस्त आरोग्य, उज्ज्वल भविष्य। गिरीश महाजन यांची नाशिकच्या पालकमंत्रीपदी निवड। भाजप युवा मोर्चाकडून फटाके फोडून आणि संबळाच्या तालावर जोरदार जल्लोष। नमस्कार, बुलेटिन 13 डिजिटल न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। गिरीश महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले। या निवडीचे स्वागत करत भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी फटाक्याच्या आतिषबाजीने आणि संबळाच्या तालावर ठेका धरत जोरदार आनंद उत्सव साजरा केला। यावेळी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार घोषणाबाजी करत संपूर्ण परिसर दणाणून सोडला। तसेच गिरीश महाजन यांच्या पालकमंत्री पदाच्या नियुक्तीने फलक झळकावून कार्यकर्त्यांनी एकमेकांना पेढे भरवून शुभेच्छा दिल्या। महाजन यांच्यावर नाशिक जिल्ह्याची धुरा सोपवल्यानंतर आगामी काळात जिल्ह्याचा विकास अधिक गतीने होईल असा विश्वास यावेळी पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला। या जल्लोष प्रसंगी भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष समीर समदडिया, प्राध्यापक नाना लहरे, बापू गाडेकर, राजीव परदेशी, बंडू क्षीरसागर, गणेश कळेकर, संजय कुक्कर, बंटी दसे, दिनेश परदेशी यांच्यासह भाजपचे अनेक पदाधिकारी व महिला पदाधिकारी देखील उपस्थित होत्या। बुलेटिन 13 डिजिटल न्यूजसाठी विलास कांबळे, येवला। पालकमंत्री व्हावे यासाठी अनेक नेते रेसमध्ये होते आणि आज जे आहे तुमचे नेते जे आहे महाजन साहेब यांची पालकमंत्रीपदी निवड झाली। काय तुमच्या गिरीश भाऊबद्दल बोलायचं ठरलं तर खूप काही बोलता येईल। महाराष्ट्रभरावर काही पण संकट येऊ, गिरीश भाऊंना संकटमोचक म्हणून ओळखलं जातं। तर नाशिकला कंटिन्यू भाऊंचे दौरे आणि काही पण नाशिकवर काही पण आपत्कालीन परिस्थिती झाली तर गिरीश भाऊंचा कंटिन्यू दौरा असायचा आणि लोकांचे खरे पालकमंत्री तेच होते। तर आता आम्ही येवले शहरासाठी त्यांच्या माध्यमातून या पहिले पण निधी आणलेला आहे, विकास कामे भरपूर केलेली आहे। आता पण इथून पुढे गिरीश भाऊंच्या माध्यमातून येवले शहरात जे काही आमच्या नगरसेवकांचे सर्वसामान्यांचे प्रश्न असतील ते गिरीश भाऊंच्या माध्यमातून नक्की सोडवण्यात येतील आणि भाऊ पण 100% ते सोडवतील अशी आम्हाला खात्री आहे। मी फडणवीस साहेबांचा आणि भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण साहेब, मोदी साहेब यांचे सर्वांचे अभिनंदन, धन्यवाद करतो तर त्यांनी नाशिक जिल्ह्याला खरा पालकमंत्री दिला। भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक म्हणून ज्यांची ओळख आहे असे आमचे मार्गदर्शक गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी नियुक्ती झाली। सार्थ अशी नियुक्ती त्यांची झाली, ती होणारच होती, फक्त त्यास थोडा उशीर झाला। भारतीय जनता पार्टी सर्व पदाधिकारी कार्यकर्ते यामुळे उत्साहात आहेत। आम्ही आज या ठिकाणी फटाके फोडून, पेढे वाटून जल्लोष या ठिकाणी सर्व भारतीय जनता पार्टीचे तालुक्याचे, शहराचे पदाधिकारी युवा मोर्चाच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या उत्साहात आम्ही तो आनंद साजरा केला। गिरीश भाऊंच्या माध्यमातून नाशिक जिल्ह्याची रखडलेली सर्व विकास कामे शहराचे असो, जिल्ह्याचे असो, तालुक्याचे असो,
निश्चितच मार्गी लागतील आणि कुंभमेळा मागच्याही कुंभमेळ्याला तेच पालकमंत्री होते. याही वेळेस योगायोगाने पुन्हा त्यांचीच नियुक्ती झाली आहे. जसा मागचा कुंभमेळा यशस्वी झाला तसाच यावेळेसही त्यांच्या माध्यमातून हा कुंभमेळा देखील यशस्वी होईल अशी आम्हाला खात्री आहे. भारतीय जनता पार्टीचे संकटमोचक माननीय गिरीश भाऊ महाजन यांची नाशिक जिल्हा पालकमंत्री म्हणून नियुक्ती झालेली आहे. त्याबद्दल आम्ही येवलेकर, भारतीय जनता पार्टी, येवला ग्रामीण व येवला शहर युवा मोर्चा व सर्व आघाड्यांच्या वतीने त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो. तसेच आपण विचारलात की बा या रेसमध्ये भरपूर नेते होते, परंतु मी सांगू इच्छितो सर्वच नेते तोलामोलाचे, परंतु गिरीश भाऊ जळगाव सोडून नाशिकची जबाबदारी कुंभमेळा म्हणून पार पाडत आहे आणि त्यांना मागचाही अनुभव आहे. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा नाशिक जिल्ह्याची जबाबदारी दिली. त्याबद्दल आम्ही सर्व येवलेकर या गव्हर्नमेंटचे ऋणी आहोत. धन्यवाद. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय गिरीश भाऊ महाजन यांची पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल आमचे भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी पेढे भरून फटाकडे फोडून जल्लोष साजरा केला. त्यांना सर्वांच्या तर्फे शुभेच्छा. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, येवला कोपरगाव रोडचं आकर्षण. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस, लक्झरी रूम्स, मल्टी क्युजिन रेस्टॉरंट आणि भव्य बॅकवेट हॉल, एसी रूम्स, टेरेस गार्डन आणि स्वादिष्ट जेवण. एकदा भेट द्या, आपल्या अपेक्षापेक्षा जास्त सेवा मिळेल. ठिकाण येवला कोपरगाव रोड, उपजिल्हा रुग्णालय शेजारी येवला. रेस्टॉरंट वर्मा पॅलेस.